गोवंश मांस वाहतूक करणाऱ्या इसमाच्या मुंबई नाका पोलिसांनी आवळल्या मुसक्या। नाशिक दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सुपो अंमलदार गणेश बोरणारे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडीत गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल केलेले मांस विक्रीसाठी येणार आहे। सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार पथक रवाना केले। त्यानुसार दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी ही पखाल रोडने द्वारका बाजूकडे येताना पथकास दिसली। त्यावेळी पोलीस पथकाने पखाल रोड सावित्रीबाई फुले शाळा या ठिकाणी सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन थांबविले। वाहन क्रमांक MH15AS 2584 असा आहे। सदर गाडी चालकास गाडीच्या खाली उतरण्यास सांगून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सलमान शेख वय 34 वर्ष असे सांगितले व तेथून पळ काढला। त्यानंतर सदर इसमाचा शोध घेऊन त्यास मुंबई नाका परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे 391/2024 BNS कलम 325 प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5A 5B 9A 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार देविदास गाडवे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देविदास गाडवे, पोलीस अंमलदार गणेश बोरणारे, पोलीस शिपाई नवनाथ उगले, पोलीस शिपाई आकाश सोनवणे अशांनी केले आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।